प्रवीण घरत नॉन स्ट्राइक एंड वरती स्वप्नील कोहली षटकातील पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला षटक पहिल्या चेंडूची खराब फेकी उजव्या यशीच्या खूपर बाहेरचा चेंडू पंचांकडून स्क्वेअर घोषित करण्यात आले. अतिरिक्त या एका धावाने डावाची सुरुवात झाली. गोलंदाज समीर मोरे आता मात्र कमाल केली या गोलंदाजानं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी अचूक झेल टिपलाय मिस्टर प्रवीण घरत याचा आणि खेळीची समाप्ती होईल. मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय अगदी निराश असेल स्वतःच्या या खेळीवरती या फटक्यावरती प्रवीण घरत 0 या संख्येवरती तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज असेल सनील घरत. हॅलो इथं मॅचला हां तारेला हां मग आहेस ना का येऊ. हां ठीक आहे मी आहे लगेच इथे येतो लगेच. नवीन फलंदाज सनील घरत इन एट नंबर 2-3. समीर याच्या खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती तडाखा लगावलाय. चेंडू खऱ्या अर्थानं ट्रॅव्हल झालाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. पाहतोय समीर मोरे पॉवर प्लेच्या पहिले षटक. शिवाई 11 संघाचा प्रमुख गोलंदाज समीर मोरे आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना आक्रमण चढवलंय सनील घरत यानं. सनील याच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल एक दणदणीत असा शानदार चौकार. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. निर्धाव चेंडूची फेकी झाली. गोलंदाज समीर मोरे आणि अकादमीचं हे मैदान समीकरण काही एकरूप झालेलं आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल. मालिकावीर होताना आपण पाहिलं असेल समीर याला. इथं मात्र खराब चेंडूची फेकी डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांकडून स्क्वेअर घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त या एका धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होईल 6. एक बाद 6. प्रवीण गेलाय खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर. एक मोठी सफलता प्राप्त केली या गोलंदाजानं. पुन्हा एकदा खराब चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खऱ्या अर्थानं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होईल 8. सुंदर असं षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. गोलंदाज समीर मोरे. स्ट्राईक वरती आपण पाहताय सनील घरत याला. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि नक्कीच झेलबाद होईल. सनील घरत मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय निराश असेल या फटक्यावरती. धावसंख्या 8 असताना दुसरा गडी बाद सनील घरत. पॉवर प्लेचं पहिले षटक. गोलंदाज समीर मोरे. एक बॉल असेल. धावसंख्या झाली 8. गडी बाद झालाय तो म्हणजे सनील घरत. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय प्रमोद ठाकूर.
आपण प्रमोद ठाकूर याची शरीरयष्टी पाहिली तर नक्कीच प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकार लगवण्याची क्षमता असलेला खेळाडू प्रमोद ठाकूर आता मात्र मैदानावरती स्ट्राईकवरती असेल. ज्या आधी आपण दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं असेल, प्रवीण घरत सलामवीर आणि त्यानंतर लगेचच सनील घरत एक चौकार लगवल्यानंतर मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रमोद ठाकूर, गोलंदाज समीर तय्यार. मी म्हटल्याप्रमाणे आल्या अगदी तडाखा लगावलाय, मात्र एक धाव मिळालेल्या चेंडूवरती या एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. एका धावेने धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या होईल 2-9. शिवाई 11 खारपाडा समीर मोरेचा संघ मैदानावरती खेळतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय प्रवीण घरत याचा समर अँड श्रेयांश 11. संघमालक असतील गजानन ठाकूर आणि शिवाई 11 या संघाचे आपण संघमालक पाहाल भालचंद्र भगत. षटक क्रमांक 1 मैदानावरती खऱ्या अर्थानं समीर मोरे याचं वाजवी आणि वादली षटक संपलंय. प्रवीण घरत आपण गजानन ठाकूर यांची संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज रोहन स्ट्राईक वरती आपण पुन्हा एकदा पाहाल प्रमोद ठाकूर याला वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन गोलंदाज. पहिल्या चेंडूची खराब फेकी आणि चेंडू धुडकावून लावलाय सीमारेषा पार. 6 धावांचा मोठा फटका पाहताय आपण प्रमोद याच्या बॅटमधून षटकार. रोहन खऱ्या अर्थानं नवीन नौका गोलंदाज, युवा गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना. स्ट्राईक वरती उभे असलेल्या खेळाडू अर्थात प्रमोद ठाकूर याला आता मात्र समीर मोरे यानं कमाल केली. निसटता खऱ्या अर्थानं झेल टिपलाय. खऱ्या अर्थानं झेल झालाय. गडी बाद होईल. प्रमोद ठाकूर एक षटकार लगावल्यानंतर लगेचच एक मोठा फटका खेळण्याचा इरादा मात्र समीर मोरेने अचूक झेल टिपलाय आणि प्रमोद ठाकूर याच्या खेळीची समाप्ती मैदानावरती आपण पाहतोय. अगदी निराश असलेल्या फटक्यावरती ज्या अर्थी एक मोठा फटका षटकार लगावला होता, नंतर लगेच समीर मोरे यानं क्षेत्ररक्षण अगदी अचूक झेल टिपलाय. आपण पाहिलं असेल अगदी सामान्य कक्षाच्या समोर. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वराज पाटील. सलामीवर आपण स्वप्नील कोहली याला देखील आपण मैदानावरती पाहताय. प्रमोद, हॅलो प्रमोद. रोहन एक सफलता प्राप्त केली. एक मोठा मासा खऱ्या अर्थानं गलाला लगावलाय, तो म्हणजे प्रमोद ठाकूर याला. नवीन नौका हा गोलंदाज, युवा गोलंदाज आपण मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमारेषा पार येईल. खऱ्या अर्थानं स्वराज याच्या बॅटमधून 4 धावांचा
रोहन कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानावरती खऱ्या अर्थानं कर्णधारानं विश्वास टाकला या गोलंदाजावरती. उंच खुरा असा सडपातल बांधा असलेला गोलंदाज खेळतोय तो म्हणजे समीर मोरेच्या संघामध्ये, अर्थातच शिवाई फायटर्स या संघामध्ये. निर्धाव चेंडूची फेकी झाली. यष्टीरक्षक आपण पाहताय आज मात्र एका वेगळ्या भूमिकेत स्वप्नील भोईर ॲज अ मार्गदर्शक आपण पाहतो. यष्टांच्या मागे उभा असलेला स्वप्नील वारंवार इशारा करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी. गोलंदाज रोहन गायकवाड रोखून धरलं इथं मात्र फलंदाजांना आपण मैदानावरती पाहतोय. संदीप घरत आणि स्वप्नील कोहली. षटक क्रमांक 2 देखील संपलंय. रोहन गायकवाड याचं अगदी खऱ्या अर्थानं वाजवी आणि वादली षटक, निर्णायक षटक या सत्रातील असावं बहुधा, कारण या गोलंदाजाला आपण बऱ्याच अवधीनंतर मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहिलंय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन गोलंदाज असेल जर्सी नंबर 23 मोरे समीर. स्ट्राईकवरती आपण पाहताय बराच वेळ खेळपट्टीवर उभा असलेला खेळाडू स्वप्नील कोहली आला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिल्या चेंडूची निर्धाव फेकी गोलंदाज समीर मोरे. सलामीवर आपण पाहतोय प्रवीण घरतच्या जोडीला आलेला खेळाडू स्वप्नील कोहली. गोलंदाज या मैदानावरती वारंवार ज्यानं वर्चस्व गाजवलंय तो म्हणजे समीर मोरे. मागच्या स्पर्धेतील सामनावीर, मालिकावीर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी. धावसंख्या मात्र धावफलकावरती 19 असताना 2 चेंडू सलग निर्धाव फेकलेत या गोलंदाजानं. अक्कादेवी ताराचं हे मैदान आपण पाहताय. प्रत्येक वेळी तारावासियांचं खारपाडाच्या खेळाडूंना सहकार्य आपण पाहिलं असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण. आज मात्र आपण काहीसं या सामन्यामध्ये वेगळं पाहतो. यष्टांच्या मागे आज स्वप्नील भोईर प्रत्येक चेंडूला अगदी मार्गदर्शन करत असताना इथं मात्र हुक केलंय. चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू खऱ्या अर्थानं अडवलाय, उचललाय तोवर एक धाव पूर्ण. या सिंगलनं खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेट झाली. या एका धावनं धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 20. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप घरत. गोलंदाज समीर चेंडू खऱ्या अर्थानं हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिलाय चेंडूला. स्वतः फॉलोथ्रोमध्ये चेंडूला समीर मोर्याने अडवलाय. यष्टांवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि या 2 धावांनी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होईल 22-22. वन्स अगेन ऑन द स्ट्राईक संदीप घरत. समीर मोरे मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. सुंदर चेंडू, सुंदर फटका. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय तोवर. मात्र एक धावावरती समाधान मानावं लागेल संदीप घरत याला आणि या एका धावेनं धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 23. या दरम्यान षटक संपल्याचा इशारा येतो पंचांकडनं. टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली समर अँड श्रेया 11 संघाची 23. षटक क्रमांक 4 गोलंदाज विलास घरत वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन गोलंदाजी करेल. मैदानावरती स्ट्राईकवरती आपण पाहतोय संदीप घरत. पहिल्या चेंडूची फेकी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण आणि थोडंसं खराब ओव्हरथ्रो
आणखी एक एक्स्ट्रा धाव मिळेल, 1 रन शॉर्ट असेल. फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत या 2 धावांनी धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या होईल 25. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहताय स्वप्नील कोहली. मोठे फटके खेळावे लागतील या खेळाडूला, कारण आपण सलामीला आलेला आहात. अतिशय सुंदर अशी गोलंदाज आपण पाहताय विलास घरत. 2 धावा मिळतील या चेंडू मागे. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या होईल 27-27. मैदानावरती अगदी दुःखारांचा पाऊस पडतोय. डाल भात लोणचा स्वप्नीलने फटका मारलाय, खऱ्या अर्थानं 2चा. रमेश घरत यांची आठवण करून देणारा हा फटका. पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक केलाय, निर्धाव चेंडू फेकलाय. स्वप्नील कोहली याला खऱ्या अर्थानं रोखून धरलंय. आपण विलासला देखील पाहिलं असेल मागील काही सामन्यांमध्ये. सामन्याला खऱ्या अर्थानं ज्यावेळी विजयाची गरज असते त्यावेळी कलाटणी देणारा क्षण आपण पाहिला असेल विलासच्या माध्यमातून देखील. क्षमता खरं तर विलासमध्ये देखील भरपूर आहे गोलंदाजीची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय शांत आणि सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं अकादमी ताराच्या मैदानावरती. समर अँड श्रेयांश 11 संघ मैदानावरती फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय तो म्हणजे शिवाय 11 खारपाडा संघ. भालचंद्र भगत यांचा हा संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक स्वतः रोहन आणि झेल सुटला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. एकंदरीत या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 29-29. साधा आणि सोपा झेल होता मात्र सुटलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिला असेल सीमारेषेवरती रोहन. खऱ्या अर्थानं स्वप्नीलाला जीवदान मिळालंय. पाहूया कितपत जीवदानाचा फायदा घेतोय तो म्हणजे स्वप्नील कोहली. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील स्वप्नील याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड खऱ्या अर्थानं एस्टनच्या मागील फील्ड खराब असल्या कारण चेंडू सरळ सीमारेषा वेध घेतोय. स्वप्नील याच्या बॅटमधून येईल. 4 धावांचा मोठा फटका, चौकार. अक्षय स्ट्राईक वरती. संदीप काहीसा कानमंत्र दिला असावा स्वप्नील भोईर यानं, कारण आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना मात्र आक्रमण करण्याची संधी दाट असते. आता मात्र अगदी डीप झेल पाहिला असेल लीलया. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र झेल जमिनीला दान झालं आणि दुसरा जीवदान असेल. सॉरी, संदीपला जीवदान मिळालंय. 1 धाव मिळाली. या चेंडू मागे धावसंख्या झाली 34. या सिंगलला स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक वरती आपण पाहाल पुन्हा एकदा संदीप घरत याला. गोलंदाज अक्षय. शिवाय 11. आज मात्र आपण पाहताय अगदी स्वप्नील भोईर आणि समीर मोरेचा संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघ श्रेया समर आणि श्रेयांश 11. आता मात्र अचूक झेल टिपलाय. समीर मोरे आणि संदीप घरत याचा मैदानाच्या बाहेर जाईल नक्कीच संदीप घरत.
ॲज अ विकेट किपर आणि आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईकवरती गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. उजव्याच्या काहीसा बाहेरचा चेंडू पंचकडनं स्वर घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त एका धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होईल 36-36. गोरख पाहूया किती धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. आता मात्र एक मोठा फटका आणि चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल आणि एका धावानं खऱ्या तर सिंगल रोटेट होईल. या एका धावेनं धावसंख्येत भर पडेल. धावसंख्येत 37-37. गोलंदाज अक्षय खऱ्या अर्थानं मैदानावरती सुंदर असं कमबॅक. स्वप्नील मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला. आपण सलामीवीर आहात मैदानावरती. बराच वेळ तळ ठोकून उभे आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील याच्या बॅटमधून सिंगल धावफलकावरती लागेल. या एका धावेनं धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होईल 38-38. मैदानावरती आपण खेळाडू पाहताय गोरख आणि स्वप्नील. आता मात्र झेल दान झाले जमिनीला. 6 धावा खऱ्या अर्थानं वाचवल्यात समीर मोरे यानं. सुंदर असा प्रयत्न आजच्या दिवसातील आपण पाहिला असेल. तीन धावांचा फटका आपण पाहिला असेल. खऱ्या अर्थानं सुंदर असं क्षेत्ररक्षक होता समीर मोरे आणि धावसंख्या झाली ती 5 षटकांच्या सामन्यानंतर 42-43 धावांचं आव्हान असेल शिवाई 11 खारपाडा संघाला. अर्थातच समीर मोरे आणि स्वप्नील भोईर यांचा संघ काही क्षणात मैदानावरती फलंदाजी करायला उतरेल. खारपाडा प्रीमियर लीग पर्व 6. या दरम्यान उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीनं मनापासून स्वागत. खारपाडा प्रीमियर लीग सीझन 6. निलेश पाटील, ज्युनियर हार्दिक पांड्या. अगदी आपण केसांची शैली पाहाल तर आपण हार्दिक पांड्याला देखील वर्ल्ड कप मध्ये पाहिलं असेल. खारपाडा प्रीमियर लीग पर्व 6. सामना क्रमांक 3 मैदानावरती चालू स्थितीत असलेला सामना. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना समर अँड श्रेयांश 11 संघानं मात्र 41 धावा उभारून 42 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे शिवाई 11 संघापुढे आणि सलामीवीर ॲज अ ओपनर प्रमुख जोडी मैदानाच्या दिशेनं रवाना झाली. ती म्हणजे
bike man Mr. Swapnil Bhoir and cycle man Mr. Samir More. पहिलं षटक नो डाऊट गोलंदाज असेल स्वतः संघ मालक. पहिल्या षटकाची जिम्मेदारी जबाबदारी संपूर्ण धुरा या गोलंदाजा खांद्यावरती असेल. प्रमुख गोलंदाज या संघाचा स्वतः सर्व या संघाचा संघ मालक गजानन ठाकूर. खरं तर वास्तव्यास खोपोली येथे असतात आणि जेव्हा जेव्हा गावाच्या स्पर्धा असतात त्यावेळी मात्र अगदी भरीव योगदान या खेळाडूचं नव्हे तर या खारपाड्याच्या सुपुत्राचं आपण पाहिलं असेल. गजानन ठाकूर. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहताय. उजव्या हाताचा गोलंदाज गजानन ठाकूर स्वतः संघ मालक सर्व संघाचे स्ट्राईक वरती आपण पाहताय समीर मोरे आणि नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील भोईर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला खऱ्या अर्थानं पाठवलंय. रिव्हर्स स्वीप आपण पाहिला असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या प्राप्त झाल्यात. किती काढले? 1 धाव मात्र मिळेल. हॅलो हो इथेच आहे. काय ना आज काय नाही माझ्याकडं. झाले तर मी करेन 1-2 दिवसात. नाही नाही माझ्याकडे आज आम्हाला घेऊच नको. 2 लाख नाही तुम्हीच खरा पडते. येते काय येते ते बोलला मला सांग. काहीतरी करतो. एक धाव धावफलकावरती लागली. त्यानंतर लगेचच स्वप्नील भोईर याला बाद करण्यात यश मिळवलं या गोलंदाजानं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी वेगवान चेंडूची फेकी आपण पाहिलं असेल. यष्टीरक्षक आपण पाहतोय गोरख मोरे. सुंदरसे क्षेत्ररक्षण यष्टींच्या मागे. पॉवर प्लेचं पहिलं निर्णायक षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्व खेळाडू आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेवरती तैनात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय गजानन ठाकूर. याच दरम्यान नाणेफेक होईल. कोणत्या टीम कोणत्या आहेत आता? प्रवीण शेठ मॅच टीम कोणाची आहे? टॉस कोणाच्या? शिवशंभू 11 आणि स्वर्गीय बालाराम कोहली 11 या 2 संघांदरम्यान नाणेफेक होईल. शिवशंभू 11 आणि स्वर्गीय बालाराम कोहली स्मृती 11 प्रवीण शेठ त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपली दरम्यान खेळाडू बाद होईल. रोहन गायकवाड मैदानाच्या बाहेर. असं काय करतात? प्रथम गोलंदाज आपण पाहिला असेल गजानन ठाकूर. षटक संपलंय मात्र 1 धाव देऊन षटक संपवलं या गोलंदाजानं. आपण पाहिलं असेल स्वप्नील भोईर सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळवलंय. स्वतः
संघ मालक गजानन ठाकूर यानं कमालीची गोलंदाजी. खरं तर पहिलं पॉवर प्लेचं वाजवी आणि वादली षटक या ठिकाणी संपलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाज संदीप घरत वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरे षटक घेऊन गोलंदाज असेल. नाणेफेक होईल शिवशंभो आणि स्वर्गीय बालाराम कोहली स्मृती इलेव्हन या दोन संघांदरम्यान. या दरम्यान नाणेफेकीचं कौल स्वर्गीय बालाराम कोहली स्मृती इलेव्हन संघाच्या बाजूने झुकलाय. आपण आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. मैदानावरती आपण सामना पाहतोय. शिवाई फायटर्स 11 समीर मोरेचा संघ. पहिले षटक संपलंय मात्र एक धाव देऊन षटक अगदी लिलेय संपवलंय. संघ मालक गजानन ठाकूर यानं षटक क्रमांक 2 वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरे षटक घेऊन गोलंदाज असेल संदीप घरत. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज मैदानावरती कायचे समीकरण. पॉवर प्लेचं निर्णायक षटक क्रमांक 2 गोलंदाज संदीप घरत. स्ट्राईकवरती मोरे समीर. इन ॲट नंबर 3 रोहन गायकवाड ज्यानं अतिशय सुंदर असं षटक फेकलं होतं गोलंदाजी करत असताना. आता मात्र दुसऱ्या क्रमांकाची षटकाची धुरा संदीपच्या खांद्यावरती आपण पाहाल. पहिल्या चेंडूची पहिली फेकी स्ट्राईकवरती आपण पाहताय. येलो कॅप मिस्टर समीर मोरे. पहिल्या चेंडूची पहिली फेकी असेल समीरसाठी. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज. अक्कादेवी ताराचं आहे मैदान. अक्रॉस दी लाईन चेंडू जाईल सीमा पार. समीर याच्या बॅटमधून येईल. 4 धावांचा मोठा फटका चौकार. मिडविकेटच्या मैदानामध्ये चेंडू जाताना तिथे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. सनीलकडून अतिशय चांगला थ्रो होता परंतु थ्रो पकडता आला नाही. तर नक्कीच रनआउटची संधी होती. आपण सामना पाहतोय पहिल्या फेरीतला सेकंड लास्ट सामना. एका बाजूला आपण पाहतोय शिवाई 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समर आणि श्रेयांश 11. दोन्ही संघ अजून ही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत. हा सामना जिंकणारा संघ असेल पहिला विजय त्या संघाला मिळेल कारण दोन्ही संघांनी अजून ही पहिला सामना जिंकलेला नाही आहे. समर आणि श्रेयांश 11 संघ असेल दोन्ही सामने पराभूत झाले. दुसऱ्या बाजूला शिवाई 11 संघ या संघाने तर गोव्याची ट्रिप कॅन्सल झाली. यावेळी मात्र आउटसाइड अतिशय चांगला फॉलो थ्रू मध्ये झेल आपण पाहिला संदीप घरत.
या वयात सुद्धा तीच चपळता. 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. या 3 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10. 2 बाद 10. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय रोहन. पंचांकडे अपील करताना पंचांनी मात्र अपील फेटाळले. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता होते. या स्पर्धेसाठी लाभलेले अनेक मान्यवर आपण दिवसभरामध्ये पाहिले. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभले होते. आज देखील आपण पाहतोय खारपाडा गावचे हॅट्रिक सदस्य आणि माजी उपसरपंच सन्माननीय संजयदादा घरत हे देखील इथे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही शब्दसुमनाने त्यांचं इथे स्वागत करू इच्छितो. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जर बघितली तर 2 बाद 10. दुपारचं सत्र, संथ वातावरण, उन्हाच्या प्रखर ज्वाळा आणि याच्यामध्ये हे दोन्ही संघ आमने सामने. एका बाजूला समर आणि श्रेयांश 11 तर दुसऱ्या बाजूला शिवाय 11. दोन्ही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत. तर यानंतरचा होणारा सामना मात्र हाय व्होल्टेज असणार आहे. कारण एका बाजूला कैलासवासी बाळारामजी कोळी 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभो 11. दोन्ही संघांना आतापर्यंत आपापल्या 2-2 सामन्यांमध्ये एक विजय संपादन करून एका सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. त्याच्यामुळं याच्यानंतर होणारा सामना हाय व्होल्टेज असेल. कारण जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर पराभूत झालेला संघ मात्र बॅग भरो निकल पडो. आता मात्र नवीन नौका गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय सनील घरत. वेगवान गोलंदाज, वेगावर स्वार असणारा हा गोलंदाज सनील घरत जिंकण्यासाठी 42 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय. शिवाय 11 संघापुढं समर आणि श्रेयांश 11 संघानं शिवाय 11 संघापुढं अगदी माफक 42 धावांचं आव्हान ठेवलंय. स्ट्राईक हँडवर खेळतोय कैलास घरत, माफ करा विकास घरत, विलास. स्ट्राईक एंडवर खेळतो विलास घरत. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सनील. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला काहीही समजूच शकलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय वेगवान गोलंदाजी आपण पाहतो सनील कडून. अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिलं खारपाडा गावचं नेतृत्व करताना, जय हनुमान संघाचं नेतृत्व करताना अनेक वेळी या खेळाडूला पाहिलं. यावेळी आपण पाहतोय समर आणि श्रेयांश 11 खारपाडा संघाकडून. यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये मारलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पुढे. दुसरी धाव शेवटच्या क्षणी मात्र माघारी परतला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. उन्हाच्या प्रखर ज्वाला आपण पाहतोय मैदानावर. मार्च महिन्याची 15 तारीख आणि आपण पाहतोय उन्हाच्या प्रखर ज्वाला. परंतु या प्रखर ज्वालांमध्ये देखील आपण पाहतोय हे खेळाडू आपल्या संघासाठी. यावेळी मात्र मोठा फटका, सीमा पार, ब्रँडेड षटकार. षटकामध्ये जरी 3 षटक लगावले तरीही 500 रुपये. कारण मथुर 1001 माफ करा. रोहन स्ट्राईक एंडवर
यावेळी मात्र फाईन लेगच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो एक चौकार. संघात आपल्या चांगले खेळाडू असतील हे आपल्यावर नसतं. मी नेहमी सांगतो आपल्या संघात चांगले खेळाडू असतील हे आपल्यावर नसतं, परंतु आलेल्या खेळाडूंसोबत चांगला खेळ करणं हे मात्र आपल्यावर असतं. कारण पूर्वी चिठ्ठ्या उडवायचो, त्याच्यानंतर आपण ऑप्शन आलं, जो खेळाडू आपल्याला पाहिजे तो आपल्याला निवडता येण्याची एक मुभा आपल्याला मिळाली. यावेळी मात्र आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी ज्यावेळी चिठ्ठ्या असायच्या त्यावेळी जी चिठ्ठी उडाली, जी हातात आली, तो खेळाडू आपल्याकडे असायचा. आता मात्र ऑप्शन आलं, आपण ऑप्शनमध्ये खेळाडू घेतोय, जो खेळाडू आपल्याला आवडतोय तो खेळाडूवर आपण बोली लावतोय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 42 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. नाही, जे करायचंय ते मथुरलाच करायचंय, कारण मथुरच्या सोबत जो असतो तो फक्त त्याला सपोर्ट करतो. वेग मथुरलाच पकडायचा असतो. शिवाय 11 नक्कीच गोवा ट्रिप मिस केलेली आहे, पण मथुर त्यांना पाहूया कुठपर्यंत घेऊन जातोय. 1001 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप खरत. चौदार तळ्याचं पाणी. गजाननजी ठाकूर खरंच खूप मेहनत घेत आहेत, खूप परिश्रम घेतात आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी. गोलंदाजी मार्कवर संदीप. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज होती. समीकरण आता बदललंय. 11 चेंडू आणि 20 धावा. शेवटच्या सामन्यात विजय मिळवून आपल्या प्रेक्षकांना, आपल्या फॅन्सला थोडं आनंद देण्याचा प्रयत्न असेल गजानन दादा ठाकूर यांच्या या संघाचा. प्रवीण घरत नेतृत्व करत असणाऱ्या या संघाचा समर आणि श्रेयांश 11. पण तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मथुरला थांबवावं लागेल. वन. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज. यावेळी मात्र येतो एक मोठा फटका. दिस टाइम माथुर यूज द बेस्ट ऑफ द बॉल, पिक अप द रन व्हेरी क्विकली अँड बीट द बॉल ओव्हर द डीप स्क्वेअर लाइक इट्स अ बिग खेळाडूंना देखील विनंती असेल आपले हत्यार तयार ठेवायचे आहेत, कारण जो जिंकलाय तो पुढच्या फेरीत, पराभूत झालेला चलो बॅग भरो निकल पडो अशी अवस्था आहे. पण तोपर्यंत आपण पाहू शकताय मैदानावर मथुर मात्र वेगळ्याच फॉर्म मध्ये. संदीप घरतच्या गोलंदाजीवर मथुर मात्र वेगळाच चमकला. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा समीकरण होतं. यावेळी मात्र मोठा फटका. सनील पकडतोय का? आणि यावेळी मात्र सनीलनं पकडलाय छेल.
सोन्याचे भाव खूप वाढलेत, मुलींच्या अपेक्षा देखील खूप वाढल्यात. त्याच्यामुळं जशी मिळते जी मिळते तिच्याशी लग्न करा अशी अवस्था आहे. आणि त्याहूनही पुढं म्हणजे जुळत नाही या नंतरचा भाग आहे. कारण गावातून सांगणारे खूपच असतात, चांगला कमी आणि वाईट जास्त. जो पित नाही त्याचा सांगतात पितात, आणि जो पितो त्याचा सांगतात त्याला उचलून आणायला लागते. परमनंट पाहिजे, ब्लॉक पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, ह्या अशा अपेक्षा तर आहेतच. एक निर्णायक षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज स्वप्नील पाटील. आता मात्र समीकरण बदललंय, माफ करा स्वराज पाटील. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर विकास. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 42 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय शिवाय 11 संघ. मथुरनं थोडंसं गिअर टाकला होता, परंतु सनीलने मात्र त्याचा ब्रेक फेल केलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय विकासच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, माफ करा विलासच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आपल्या खेळाडूंना हमी देताना की मी अजूनही मैदानावर आहे. समीकरण बदललं. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. आता मात्र समीकरण बदललं, रणनीती बदलावी लागेल. येल्लो आर्मी इकडे विचार विनिमय करताना डॅशिंग बॉय सबसे कातील निलेश पाटील. चला, येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. वेळ घेऊ नका, विनंती असेल. काल एक सामना आपण ठेवला होता, परंतु आज तसं ठेवता येणार नाहीये. आज सामने संपून आपल्याला बक्षीस वितरण देखील करायचं आहे. सायकल कोणाच्या हातात पडते ते देखील पाहायचं आहे. सायकल आल्यानंतर एक राऊंड देखील मारायचा आहे या मैदानावर. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वराज. स्ट्राईक एंडवर विलास. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संदीप खरं त्याच्याकडून. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. घरातले आई वडील वगैरे खूप बोलतात की कशासाठी खेळले जात आहे, परंतु मित्रांनो क्रिकेटर सुद्धा साधी गोष्ट नसते. दिवसभर उन्हात खेळायचं असतं. सामना हरला तर रात्रभर झोप येत नाही, कधी कधी घास जात नाही, अशी अवस्था असते क्रिकेटरची. गोवा ट्रिप कॅन्सल झाली. एवढ्या उन्हामध्ये खेळायचं, अगोदरच काळे, त्याच्यामध्ये आणखी काळे पडतो, पण तरीही खेळण्याची इच्छा जात नाहीये. वडापाव खाऊन दिवसभर थांबायचं, संघाच्या विजयासाठी प्रयत्न करायचं. एखादा सामना जर जवळ गेला निसटता. यावेळी मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये गेलेला चेंडू. सनील घरत जोपर्यंत चेंडू कलेकरले एकाच धावाने एका धावावर समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. काल देखील असाच सामना होता, शिवशंभू आणि आनंदेश्वर. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. एका बाजूला समरण श्रेयांश 11 तर दुसऱ्या बाजूला शिवाई 11. दोन्ही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत. आपल्या 2-2 सामन्यांमध्ये पराभव पत्करलेले दोन्ही संघ आमने सामने विजय गोड करून आपल्या प्रेक्षकांना सुखाचा घास भरवतील काय, प्रेक्षकांना सुखाची झोप देतील काय, हेच पाहायचं आहे. आणि हेच दिले खारपाडा प्रीमियर लीग ने मित्रांनो. शेवटचा चेंडू. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 2 धावा. एका बाजूला स्वराज, दुसऱ्या बाजूला विलास. यावेळी मात्र मिस. पंचांचा इशारा येतोय. योग्य चेंडू. चला रिव्ह्यू घ्या. रिव्ह्यू केलाय, रिव्ह्यू दिलाय.
एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. तिसरे पंच आमच्या सोबत आहेत. नाही, पंचांचा इशारा येतो फेअर डिलिव्हरी, योग्य निर्णय. चला, शिवाय 11ला पराभव स्वीकारावा लागला तर समरण श्रेयांश 11 अर्थातच प्रवीण घरत नेतृत्व करत असलेला आणि गजानन दादा ठाकूर यांचा हा संघ शेवटी विजय संपादन केला. आणि आपण पाहतोय कॅमेरा जर स्क्रोल केला, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य निशाकरजी खरत, गाडी नंबर 6777, डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय सन्मान्य निशाकरजी खरत या कार्यक्रमामध्ये, या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवताना. चला, आमचे संजय दादा सांगतात की भावी सरपंच आणि का नसणार, त्यांनी सांगितले म्हटल्यानंतर त्या देखील आशा आपण तशा जिवंत ठेवू शकताय. कारण दोघेही एकाच ठिकाणी एकाच तालमीत तयार झालेले A1 जोडी, एकाच बॅनरवर दोघांचे फोटो. चला, बॉल चेंडू द्यायचा आहे. बॉय कुठे गेलेत? चला, उशिरा का होईना परंतु गजानन दादाच्या संघाने मात्र विजय संपादन केलाय. तर शिवाई 11 संघ मात्र खातही न उघडता या स्पर्धेच्या बाहेर गेले.